सोडू नका कोणी, टॉपर आहेत. बोला. ज्यासाठी केला होता 8 तास की या आमच्या करंदीच्या घाटामध्ये एवढी गर्दी जमली पाहिजे आणि एवढ्या मोठ्या चांगल्या बाऱ्या आल्या पाहिजे, ते आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाले तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने. आणि आमच्या करंदी गावचे ग्रामदैवत नरसिंह महाराज या नरसिंह जयंतीच्या निमित्ताने आमच्या बैलगाड्या संघटनेने आम्हाला असं सुचवलं की आपल्या करंदीच्या घाटामध्ये 2020 बैलगाडा शर्यत झाली पाहिजे. आणि हा आमचा करंदीचा घाट पुणे जिल्ह्यामध्ये टॉपचा घाट आहे. आमच्या करंदीतल्या ग्रामस्थांनी स्वतःच्या कष्टाच्या पैशाने एवढा मोठा घाट बांधून सुसज्ज असा बनवला होता. या घाटामध्ये करंदीच्या जानपीर बाबा जालिंदरनाथाच्या यात्रेसाठी 2 दिवस 3 दिवस बैलगाड्या असतात, परंतु त्या बैलगाड्याच्या यात्रेमध्ये आमच्या घाटामध्ये टॉपच्या बाऱ्या कधी येत नाही. आणि मग यासाठी आमच्या घाटामध्ये टॉपच्या बाऱ्या आल्या पाहिजे असं सगळ्या बैलगाडा संघटनेने सुचवलं. आणि मला बैलगाडा संघटनेने संधी दिली की आपल्या घाटामध्ये करंदी केसरी स्पर्धा तुम्ही आयोजित करा. आणि हे खरं तर तुम्ही आज सगळी स्पर्धा यशस्वी झाली ते बघताय. ही बैलगाड्याची शर्यत ही बैलगाडा संघटना सर्व करंदी ग्रामस्थ यांच्या सहकार्याने पूर्ण झालेली आहे. आणि आमच्या करंदी गावचं नाव पुणे जिल्ह्यात अभिमानाने आम्ही घेऊ अशा पद्धतीचे घाटामध्ये आज गर्दी आहे. आणि आमच्या नरसिंह ग्रामदैवताच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही सगळे बैलगाडे मालक आमच्या करंदीच्या घाटात आलात. आम्हाला करंदीला जे प्रेम दिलं सहकार्य दिलं त्याबद्दल धन्यवाद. आणि आमचेच असेच जे बैलगाडा मालक आहे, तुमचे जसे 2020ला गाडी आमच्या बैलगाडा मालकांनी बैलगाडा कमिटीने या ठिकाणी आमंत्रित केले, असंच आमच्या बैलगाडा कमिटीचे जे गाडे आहेत बैलगाडे त्यांनाही तुम्ही तुमच्या गावामध्ये संधी द्या आणि त्या सगळ्या बैलगाडा मालकांना तुम्ही त्या ठिकाणी मदत करा अशी विनंती करतो. आणि या ठिकाणी जे अलाउन्सर मंडळी आहे, व्हिडिओग्राफर आहेत आणि निशाणावाले आहेत आणि बांडा ग्रुप आहे, ज्या सर्व लोकांनी आम्हाला या बैलगाडा शर्यतीमध्ये सहकार्य केलं त्या सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो. आणि आमच्याकडून कोणते बैलगाडे मालक नाराज झाले असतील किंवा काही लोकांनी आपा उठवल्या असतील त्याबद्दल क्षमस्व असावं. आणि जे घड्याळ मास्टर आहेत त्यांचेही धन्यवाद. आमची सगळीच बैलगाडा कमिटीची सगळी मंडळी आहेत ती खूप छान आहे आणि त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं म्हणून एवढी आज मोठी 2020 बैलगाडा शर्यत भरत बसलो. आज आमच्या करंदी घाटामध्ये उच्चांकित इतिहास घडेल अशी गर्दी पहिल्यांदाच झाली आहे. ही आमच्या करंदी गावासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि या करंदी ग्रामस्थांनी ती मला संधी दिली करंदी केसरीची, त्याबद्दल करंदी ग्रामस्थांचाही धन्यवाद. आणि या ठिकाणी जे साकोरे साऊंड सिस्टीमवाले आहेत त्यांनी त्यांचा आवाज सकाळपासून जी सुविधा दिली त्यांचाही धन्यवाद. आणि तुम्ही सगळे मंडळी या ठिकाणी करंदीच्या घाटामध्ये आलात आणि करंदीच्या घाटाची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं सर्व शौकीनांचं प्रेक्षकांचं धन्यवाद, मनापासून आभार. धन्यवाद वैभव शेठ. त्याच्यानंतर करंदी गावचे तंटमुक्ती अध्यक्ष गोरखनाथ डोकले यांना विनंती करतो की